हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय का बघा बरं माझा? व्हिडिओ दिसतोय का? एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मला सांगा. यस, ओके, नाइस, ओके, चलो ऑल इज वेल. तो हम स्टार्ट करते हैं. जरासा प्रॉब्लेम कसा झाला बघा आता, म्हणजे इकॉनॉमिक ढासळल्यानंतर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम होतात. म्हणजे व्हायला काय लागले आता, म्हणजे व्हायला काय लागले बघा, की नेट बऱ्यापैकी व्यवस्थित घेतलेला आहे, वेल पेड पैसे भरून, पण जर समजा त्याला जर असं काही आपल्याला मनासारखं पाहिजे असेल तर त्या नेटवाल्याला काय वाटतं की बाबा आपण काही समाजकार्य म्हणजे घरून कसे पैसे घालून मी त्याला नेट देऊ. नेटला वायर टाकायला पैसे यायलेत, टावराला पैसे यायलेत, त्या टावराखाली काम करणाऱ्या लोकांना काहीतरी घर चालवण्यासाठी पैसे लागणार असतील. बरोबर आहे का नाही बघा बरं काय म्हणतोय मी. तर अशा पद्धतीने त्यानं काहीतरी पैशाची मागणी केली असेल जे की आम्ही दिले पाहिजेत, राईट. त्याला म्हणू शकत नाही एवढी बार किंवा जरासं दे फुकट बघू दे वापरून नंतर देतो तुला, राईट. तसंच झालं या कम्प्युटरच्या बाबतीत सुद्धा. एकदम जुनं झालेलं आहे पण चालवतो आपण त्याच्यासाठी, कारण 2-3 स्टुडिओ तयार करावे लागलेले आहेत इथे. आणि ते व्हायलंय काय की एखाद्या वेळेस मध्येच अचानक पीसी रिस्टार्ट व्हायला लागलाय किंवा हँग व्हायला लागलाय समजा, राईट. मग त्यालाही त्याचंही काहीतरी लिमिटेशन असेल, काहीतरी एक पार्ट असतो, ती पण एक शेवटी मशीन आहे, त्याला पण काहीतरी मेंटेन करावं लागत असेल किंवा काय जे प्रॉब्लेम असेल कोणतरी मेकॅनिक आणावं लागेल, राईट. मग ते मेकॅनिक पण असा समाजसेवा करणारा जर असा सापडायचा नाही. तो म्हणेल की बाबा मी गाडीचं पेट्रोल घालून तिथपर्यंत येऊ किंवा दुकानात नेलं तर दुकानात टाकायला काहीतरी पैसे लागले असतील त्याला, राईट. मग त्याच्याकडून मला फुकटात करून दे म्हणणं हे जरासं मला रॉंग वाटतंय माझ्या पद्धतीने. तर असं असतं, राईट. फक्त एवढंच शिकलोय मी आतापर्यंत की त्या कम्प्युटर वाल्यानं डायरेक्ट आधी गेल्या गेल्या जर एवढे पैसे एवढे लगेच द्यावं लागते कारण कम्प्युटर नेट होते असं, त्याच्याशिवाय असं नाही होत असं म्हणलं तर ते माणूस जे आहे ते लगेच पैसे काढून दिलं, राईट. पण तेच माणूस आणि ते नीट करणारा जर असा म्हणला बघा सर द्या जमते तेवढे आता सध्या तुमच्या ह्याच्यावर, राईट. किंवा असं काही नाही, म्हणजे सर्व्हिस चांगली देऊन सुद्धा त्या माणसाला पैसे द्यावं वाटत नव्हते. म्हणजे यानं चांगलं रिपेअर केलं, त्यानं कष्ट केले, त्याने अजून काहीतरी मेहनत करून ह्यानं काय केलं एकानं की आले आले हा एवढे एवढे पैसे लागते, हे करायचं असेल तर करा नाहीतर बघा दुसरं, अशा पद्धतीचं काहीतरी बिहेवियर होतं. तर त्यानं काय केलं लगेचच पैसे काढून त्यानं नीट करून घेतलं. पण दुसऱ्याच ठिकाणी जर असं बिहेवियर असलं, बघा सर आधी बघू द्या नीट करूत आपण, नंतर 10 दिवस वापरून बघा किंवा वर्षभर वापरून बघा, प्रॉब्लेम आला तर परत नीट करत आपण आणि नंतर द्यावं वाटलं तर पैसे द्या किंवा आता हे द्या. मग त्याला त्या माणसाला उगाचच वाटायला लागले की बाबा पैसे कशाला द्यायचे.
आता मला माहिती नाही याच्यामध्ये रॉंग कुणाचा आहे, राईट कुणाचा आहे, फक्त एवढं मला शिकायला भेटलंय. राईट. तर मला एवढं शिकायला भेटलंय याच्यामध्ये, तर काही विद्यार्थ्यांना कळलंय पण. म्हणजे जस्ट तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देत होतो. आता लाईट गेली. चला, अहमदपूर मधून कोण कोण लेक्चर बघतायत? लाईट गेली, बरोबर आहे का? तर लाईट गेली तरी लेक्चर चालू आहे, बल्ब चालू आहे, पीसी चालू आहे, माईक चालू आहे. तर इन्व्हर्टर बंद पडलं होतं लॉकडाऊन मध्ये बरेच दिवस. त्याला ते मेकॅनिक आणला होता नीट करायला. त्याला म्हणलं बाबा असं, पण ते मग मलाच म्हणायला कस तरी वाटलं, त्याच्याकडून फुकटात काम कसं करून घ्यायचं. म्हणजे त्याला काहीतरी पाहिजे असेल म्हणून त्यानं तिथपर्यंत दुकान टाकलं असेल किंवा सर्व्हिस देत असेल. राईट. तर मग परत वाटलं की बाबा याला जर फुकटात जर करायला जर लावलं तर हे नंतर बिघडल्यावर नंतर परत येईल का नाही. जेवढे पैसे व्हायचे तेवढे द्यायला तर पाहिजेत. मग दिले त्याला आणि त्याने व्यवस्थित इन्व्हर्टर नीट करून दिले, काही प्रॉब्लेम येऊ देणं झालं. मग मलाही या व्यवहारामध्ये काही अडचण वाटली नाही. तर मग झालं असं की मला जर त्याच बॅटरीवाल्यानं जर असं म्हणलं असतं, काय गरज आहे एवढं वापरून बघा, बघा जमलं तर द्यायचं असेल तर नीट तर करतो, पण अशा पद्धतीचं जर असतं तर मी काय केलं असतं याच्यावर विचार करायलो मी. अजून मला फिक्स माहिती नाही नेमकं काय केलं असतं. पण तुम्हाला काय वाटतंय काय करायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं सांगा बरं. म्हणलं तुमचं ओपिनियन घ्यावं. तुम्हाला जरा जास्त माहिती असेल, मला याच्यातलं जरा माहिती नाही कशामुळे काय ते. तुम्हाला काय वाटतं म्हणजे कसं असायला पाहिजे? तुमचंच ओपिनियन घेऊया आपण. म्हणजे आता फॅन चालू आहे, लाईट चालू आहे, याची काहीतरी लाईट बिल येत असेल, पण सरकारनं मागाय नाही पाहिजे लाईट बिल खरं तरी. द्यायला पाहिजे ऑब्विसली. हा, मलाही तेच वाटलं, पण मला वाटलं की जगात काही दुसरीकडे दुसरं चालतंय काय की. राईट. विघ्नेश, फ्री मध्ये करायला पाहिजे. बर, काय करतात रे पप्पा तुझे? विघ्नेश, वडील काय करतात तुझे? बऱ्याच विद्यार्थ्यांना कळतंय, म्हणजे ते मला जे वाटतंय त्याच बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं असं तर दिसतंय. पण विघ्नेशचं मत आहे की फ्री मध्ये करायला पाहिजे. आपण विचारूया विघ्नेशला की विघ्नेशचे वडील काय करतात. म्हणजे ती जर सर्व्हिस आपल्याला जर फ्री मध्ये भेटत असेल तर आपल्याला बरं होईल ना. म्हणजे आपला कॉस्ट. हा, बर, राईट. म्हणजे बऱ्याच जणांना माझ्यासारखंच वाटतंय तरी ऍटलिस्ट मी पैसे दिले त्याला, पण बऱ्याच जणांना वाटतंय तरी माझ्यासारखं. ओके. बर, मग तिथे गेल्यावर मला सर्व फ्री भेटेल का रे विघ्नेश? म्हणजे तिथं ते जे फीस घेतायत, मी पोस्टात गेलोय एक दोनदा, तर त्यांनी माझ्याकडून पैसे मागितले रे. मी गेलोय बऱ्याच कमीदा जाणं झालं माझं, पण ते मागितले बघ पैसे आता. आणि मी दिले आणि मला असं द्यावं वाटले, म्हणजे मलाही असं वाटलं नाही की फ्री मध्ये करावं त्यांनी. दिवसभर बसतायत ते सकाळी येऊन, राईट. त्यांच्या घरी काहीतरी असेल, मी फ्री मध्ये कसं करायला पाहिजे? ते काहीतरी प्रिंट कागद केला असेल, मग त्यांच्या घरी कोणतरी काम करत असतील, तर त्याला म्हणजे असं नाही की माझ्याकडे जास्त ओतू चाललाय म्हणून द्यायला पाहिजे. राईट. मी ते म्हणत नाहीये. राईट. तर मला जे वाटतंय तेच तुम्हाला वाटतंय बऱ्यापैकी, पण मी केलंय तसं. बघूया तुम्हालाही करता येते का. करायचं लेक्चर सुरू. राईट. नक्की समजलंय? पक्का समजलंय?
कारण मला सवय आहे विचारायची, एखादी गोष्ट समजून सांगायची आणि नंतर विचारायची की समजलंय का, ते करता येईल का, असं विचारत असतो मी. फिजिक्स मध्ये एखादी गोष्ट समजून सांगितली की ते समजलंय, ते करता येईल का, आणि म्हणतो ते करायलाच पाहिजे, बरोबर आहे का नाही, असं म्हणतो मी सर्वच बाबतीत. ठीक आहे, असं काय अवघड कन्सेप्ट नाही ना सांगितलं मी, जे आहे ते सांगायलो ना. असं असं वेगळं तर नाही ना वाटलं तुम्हाला काही, राईट? मग थोडस अनालिसिस करा जरा. आपण कोणते सर्व्हिस मागतोय, काय करतोय, कुठे भेटतं का, असं जरा असं मला वाटतं तेवढे हुशार आहात तुम्ही. मला ते पटत नाही फक्त दररोज 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 दररोज. ठीक आहे, ओके, चलो लेट स्टार्ट. पण मग पुढचं तसं वागायला लागल्यावर मग मलाही वाटतं कुठतरी की बाबा ते असं, तर मग आपण बी असं. पण ठीक आहे, मला जरासं या बाबतीत थोडाफार म्हणजे तेवढे बी स्ट्रिक्ट राहून नाही जमणार. ठीक है, ओके, चलो लेट्स स्टार्ट विथ electrostatics. In electrostatics, we study about the charge, we study about the Coulomb's force, we studied about the electric field, we studied about the electric potential, we studied about the electric work done, we studied about the electric energy, that is potential energy. Force and electric field are the vector quantities, so we calculate the magnitude of these using without sign. In this formula we don't use the sign of charge. These are scalar quantities, they have no direction, so we will use with sign. All these quantities are followed by super principal position. Super principal position काय आहे? पण ते खूप कमी जणांना समजतं, बरोबर आहे. समजणारे, असं वाटतं मला, आधी वाटायचं की सर्वांना समजायला पाहिजे, पण एक म्हणजे मोठी शिकण्यासारखी गोष्ट मला भेटलेली आहे याच्यामध्ये, राईट. आणि ते खूप थोडं आता तुम्ही हे ऍप म्हणून सांगता की जरा वाईट पद्धतीने मला शिकायला भेटली जरा ती. ठीक आहे, ओके ओके, चलो ठीक आहे. तर याच्यामध्ये फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड, पोटेन्शियल, वर्क डन, पोटेन्शियल एनर्जी याच्यामध्ये कॅल्क्युलेट करणारे फॉर्म्युले बघितले आपण. चार्ज डेन्सिटीज बघितलेले आहेत. चार्ज डेन्सिटीज 3 आहेत. linear charge density denoted by lambda, which is given by Q by L. Surface charge density Q by A. Volume charge density Q by V. लास्टला आपण इक्विपोटेन्शियल सरफेसेस पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर कॉन्सेंट्रिक स्पिअरचं पोटेन्शियल कसं काढायचं पाहिलेलं आहे. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू व्हेरियस कंडक्टर पाहिलेला आहे. स्पिअर साठी इनसाइड बघा, इनसाइड जे इलेक्ट्रिक फील्ड असते ते 0 असते. व्ही इनसाइड इज इक्वल टू व्ही सरफेस असतं. आणि स्पिअरच्या बाहेर काढायचं असेल तर पॉइंट चार्ज वाला फॉर्म्युला वापरायचा. त्याच्यानंतर लॉंग सिलेंड्रिकल कंडक्टर असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला वापरलेला आहे. कोणता फॉर्म्युला वापरलेला आहे? के इंटू 2 लॅम्बडा बाय आर. बघा बरं, बरोबर आहे का? त्याच्यानंतर मेटल शीट साठी वापरलेला आहे सिग्मा बाय 2 इप्सिलॉन. थिन साठी वापरलेला आहे सिग्मा बाय इप्सिलॉन. त्याच्यानंतर एनी रेग्युलर शेप साठी सिग्मा बाय इप्सिलॉन वापरतो आपण. त्याच्यानंतर रिंग साठी एक फॉर्म्युला बघितला होता आपण, राईट. हे सर्व फॉर्म्युले तुमच्या एकत्रितपणात असले पाहिजेत. आणि जेव्हा केव्हा समजा काहीतरी टेक्निकल इश्यूमुळे जरासा लेट झाला, आज जसं कम्प्युटर परत रिस्टार्ट झालं, त्यामध्ये तुम्हाला हे फॉर्म्युले वाचायची सवय लागली पाहिजे. पहा, एखाद्या वेळेस नाही वाचलात तर एवढा मोठा फरक नाही पडत, लगेच तुमचे मार्क दुप्पट नाही होत. पण मला काय म्हणायचंय, जर हॅबिट जर लावून घेतलात तुम्ही फॉर द नेक्स्ट 2 इयर्स, हे म्हणायसाठी झाले 2 इयर्स, आता तुमच्याकडे मात्र लेस दॅन 1.5 इयर्स उरलेले आहेत, राईट. तर तेवढ्या वेळासाठी जर तुम्हाला जर ही चांगली हॅबिट लागली तर याचा हॅबिटचा उपयोग म्हणजे त्याचा जो रिझल्ट आहे तो खूप भेटणार आहे. एका
लेक्चरला वाचताय का, त्याच्यापेक्षा तुम्ही दररोज लेक्चरला ती सवय लावून घेतलात, याचा रिझल्ट खूप मोठा असेल, लक्षात घ्या. ओके, सो वी विल स्टार्ट अबाउट द इलेक्ट्रिक डायपोल टुडे. इलेक्ट्रिक डायपोल, इलेक्ट्रिक म्हणजे इट इज समथिंग रिलेटेड टू चार्ज, आणि डायपोल, डाय या शब्दाचा जो मिनिंग असतो सहसा डाय किंवा बाय, राईट, बाय म्हणजे ते बाय नाही, बायो मॉलिक्युल्स किंवा बायो असं, किंवा डाय, डाय म्हणजे दोन, राईट. सो इलेक्ट्रिक डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल, लक्षात घ्या, इलेक्ट्रिक डायपोल. तर या इलेक्ट्रिक डायपोल मध्ये बघा की हे डायपोल केव्हा फॉर्म होतो, केव्हा की द पेअर ऑफ टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस, राईट. बघा काय म्हणलेलं आहे, प्रत्येक शब्दाला मिनिंग आहे, द पेअर ऑफ टू इक्वल अँड अपोजिट, म्हणजे मॅग्निट्यूड त्या दोन चार्जेस सेम आहे, इथे क्यू चार्ज ठेवला, इथे क्यू चार्ज ठेवला, टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस, म्हणजे जर एक प्लस क्यू असेल तर दुसरा मायनस क्यू असायला पाहिजे, प्लस क्यू असेल तर दुसरा मायनस क्यू असायला पाहिजे, राईट. सो द पेअर ऑफ टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय सम फायनाईट डिस्टन्स, हे दोन चार्जेस एका स्मॉल आणि फायनाईट डिस्टन्सने जर सेपरेट झालेले असतील तर या सिस्टीमला आपण म्हणणार आहोत डायपोल. आणि हे एक वेगळं स्टडी करण्यासारखं स्ट्रक्चर बनतंय, याच्यावरती आपल्याला स्टडी करायचं. सो राईट डाऊन द हेडिंग इलेक्ट्रिक डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल लिहा, पेअर ऑफ टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस, pair of two equal and opposite charges, pair of two equal and opposite charges separated by finite distance, separated by finite distance, separated by finite distance is called electric dipole, is called electric dipole, is called electric dipole. व्यवस्थित समजून घ्यायचे ही कन्सेप्ट, याच्यावरती बरेचसे प्रॉब्लेम आहेत, ठीक आहे. डायग्राम काढा, डायग्राम काढा. याच्या मधला जो डिस्टन्स आहे, याच्या मधला जो डिस्टन्स आहे त्याला 2L घेतलं जातं. हा जो डिस्टन्स आहे हा 2L, okay. So see, plus q minus q are separated by distance 2L. हा पूर्ण डिस्टन्स 2L आहे, लक्षात घ्या. म्हणजे जर या दोघांमधला जर अंतर 5 आहे, 5 सेंटीमीटर म्हणलं, या दोघांमधला अंतर जर 5 सेंटीमीटर म्हणलं मी, आधी फॉर्म्युला बघूया. एक क्वांटिटी डिफाईन केलेली आहे आपण त्याच्यासाठी डायपोल मोमेंट, एक क्वांटिटी डिफाईन केलेली आहे आपण त्याच्यासाठी डायपोल मोमेंट. इट इज अ मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज इनटू द डिस्टन्स बिटवीन द टू चार्ज, प्रोडक्ट ऑफ चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन टू चार्ज. आता म्हणजे लक्षात घ्या, लक्षात मला काय सांगायचंय की जर समजा इथे 2 कुलमचा चार्ज आहे, म्हणजे इथे -2 कुलमचा असायला पाहिजे. क्लिअर आहे का बघा हे आधी. इथे जर 2 कुलमचा असेल तर इथे -2 कुलमचा असायला पाहिजे.
आणि समजा हा डिस्टन्स 5 सेंटीमीटर दिलेला आहे, हा डिस्टन्स 5 सेंटीमीटर दिलेला आहे. सो व्हॉट इज द डायपोल मोमेंट? व्हॉट इज द डायपोल मोमेंट? डायपोल मोमेंट किती असली पाहिजे सांगा बरं मला. डायपोल मोमेंट किती असली पाहिजे? बघा सिंपल आहे. Q is a 2 coulomb and minus 2 coulomb. It is a vector quantity and the distance between them, that is this distance, is a 5 centimeter. So our formula is Q into 2L. The formula is Q into 2L. What will the value of Q? Q ची व्हॅल्यू किती घेणार सांगा मला. Q ची व्हॅल्यू किती घेणार? Q ची व्हॅल्यू किती घेणार? 2 आणि -2 म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड घ्यायला पाहिजे 2 इंटू 2L ची व्हॅल्यू किती घेणार? 2L ची व्हॅल्यू किती घेणार? 2L ची व्हॅल्यू. आता या पूर्ण 2L ची व्हॅल्यू 5 आहे हे मात्र पक्क लक्षात असलं पाहिजे आपल्या. बरेच विद्यार्थी हे फॉर्म्युला पाठ करतात आणि लेंथ इज इक्वल टू 5 घेऊन हे 5 गुणिले 2 परत 10 करतात. ऍक्च्युली या 2L ची व्हॅल्यू 5 आहे आणि ऍक्च्युली ते इथं 5 नाही, ते 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे 10⁻² घ्यायला पाहिजे मी. सो 10 इंटू 10⁻², दॅट इज 0.1. युनिट कोण सांगेल मला याचं? मला याचं युनिट कोण सांगेल? डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आहे Q इंटू 2L. युनिट कसं काढायचं माहितीये का तुम्हाला? युनिट ऑफ धिस डायपोल मोमेंट P. चार्जचं युनिट आहे कुलम आणि लेंथचं युनिट आहे मीटर. कुलम मीटर, हे सेंटीमीटर नाही, लक्षात घ्या. हे सेंटीमीटर नाही, कुलम मीटर हे युनिट आहे त्याचं. राईट. सो युनिट इज अ coulomb meter. So 0.1 coulomb meter, because here 5 is given in centimeter. अगेन आपण एखादी क्वांटिटी जर नवीन आली की तिच्याबद्दल काय पाहतो? तिचा फॉर्म्युला पाहतो, तिचं युनिट पाहतो, ती स्केलार आहे का वेक्टर आहे पाहतो. ही वेक्टर लिहिली म्हणजे तिला कोण असली पाहिजे? तिला कोण असलं पाहिजे? त्या क्वांटिटीला दिशा असली पाहिजे. राईट. दॅट इज डायरेक्शन असली पाहिजे. द डायरेक्शन ऑफ द डायपोल मोमेंट इज फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे या चार्ज कडून या चार्ज कडे डायपोल मोमेंटची डायरेक्शन आहे. राईट डाऊन फॉर्म्युला, युनिट, डायरेक्शन लिहून घ्यायचंय. ठीक आहे, झालं. बघा डायरेक्शन काय झालंय? डायरेक्शन बद्दल काही एक्सप्लेन करायचंय का? डायरेक्शन, डायरेक्शन आहे निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. या क्वांटिटीची डायरेक्शन निगेटिव्ह चार्ज पासून, म्हणजे इथे जर या पॉइंटला जर मी विचारलं डायपोल मोमेंटची डायरेक्शन, या पॉइंटला जर विचारलं मी याची डायरेक्शन, तर कशी असणार? लेफ्ट असणार का राईट असणार? या पॉइंटला टुवर्ड्स द लेफ्ट असणार का राईट असणार? याची डायरेक्शन बघा, इथून इथे डायरेक्शन म्हणजे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे इकडे असायला पाहिजे. राईट, लेफ्ट. तर अशा पद्धतीची डायरेक्शन काढायची आहे. हा प्रॉब्लेम पण एक खाली अशीच डायग्राम काढून प्रॉब्लेम लिहून घेता का? हे 5 सेंटीमीटर आहे, 2 कुलम -2 कुलम.
तर त्याचा आन्सर असं असलं पाहिजे. हे लगेचच दुसरा एक वेगळा प्रॉब्लेम म्हणून लिहून घ्या. याला डिटेल मध्ये जायचं आपल्याला अजून. याला आधी एकदा तो सिंपल प्रॉब्लेम लिहून घ्या एक. डायरेक्शन ऑलवेज लक्षात ठेवायचंय, मायनस चार्ज पासून प्लस चार्ज कडे डायपोल मोमेंटची डायरेक्शन. जसं आपण लक्षात ठेवलं, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन पॉझिटिव्ह चार्ज साठी बाहेर असते, निगेटिव्ह चार्ज साठी त्याच्या चार्ज कडे असते. त्याचप्रमाणे इथे डायपोल मोमेंटची डायरेक्शन आहे ती निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे असते. राईट. हा प्रॉब्लेम लिहून घ्या. उद्या पण माझंच लेक्चर असणार आणि बहुतेक थर्सडे आणि फ्रायडे पाटील सरांचं लेक्चर होईल. ओके. तर आता बघा, आपल्याला या डायपोल बद्दल काही गोष्टी समजून घ्यायच्यात. त्याच्या आधी आपल्याला एक दोन बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ऍक्सिस ऑफ द डायपोल अँड इक्वेटर ऑफ द डायपोल. ऍक्सिस म्हणजे तुम्हाला कळत असेल, ऍक्सिस म्हणजे द लाईन पासिंग थ्रू द बोथ चार्जेस. ऍक्सिस इज द लाईन पासिंग थ्रू द बोथ चार्जेस. म्हणजे ही त्या डायपोलची ऍक्सिस आहे. लक्षात घ्या, ही त्या डायपोलची ऍक्सिस आहे. आणि इक्वेटर ही एक कन्सेप्ट असते, इक्वेटर. आणि मी खूप महत्वाचं हे का सांगतोय लक्षात घ्या, इलेक्ट्रिकच्या ऐवजी परत इलेक्ट्रिकच्या पुढे नेक्स्ट चॅप्टर मॅग्नेटिझम विषयी जेव्हा तुम्ही लर्न करचाल, जिथे जिथे इलेक्ट्रिक शब्द आहे तिथला इलेक्ट्रिक शब्द काढून तिथे फक्त मॅग्नेटिक शब्द टाकायचा. सर्व काम तुमचं सेम राहील. त्याचं हे फॉर्म्युला इथे चार्जच्या ऐवजी तिथं ते मॅग्नेट विषयी काहीतरी असेल. पण ही जर कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाली तर तुमच्या सोबत सोबत दुसरा चॅप्टर पॅरलली होतोय असं लक्षात घ्या. तो चॅप्टर आपला व्हायचा आहे. तो चॅप्टर शिकवताना मी परत एकदा ध्यान करून देईल, आठवण करून देईल तुम्हाला याची. त्याच्यामुळे व्यवस्थित लर्न करायचं. बघा मी काय सांगत होतो, द ऍक्सिस इज द लाईन पासिंग थ्रू द बोथ द चार्ज अँड इक्वेटर. इक्वेटर कशाला म्हणायचंय, इक्वेटर इज अ परपेंडिक्युलर टू ऍक्सिस, परपेंडिक्युलर टू ऍक्सिस पासिंग थ्रू द मिड पॉइंट. राईट. सो दिस इज ऍक्सिस अँड दिस इज इक्वेटर. तुम्हाला डायग्राम मध्ये काढून घ्यायचंय तर डायग्राम मध्ये पण दाखवू शकता तुम्ही. ही इक्वेटर आहे, ही ऍक्सिस आहे. तिथे दोन सेंटेन्स लिहा. ऍक्सिस इज द लाईन विच पासेस थ्रू द बोथ द चार्ज. लिहा, ऍक्सिस इज द लाईन विच पासेस थ्रू बोथ द चार्ज. Axis is the line which passes through the both the charges axis is the line which passes through both the charges त्यानंतर नेक्स्ट लाईन लिहा, equator is a perpendicular to axis. Equator is perpendicular to axis. Equator is a perpendicular to axis and passes through midpoint of the dipole. And passes through the midpoint of the dipole. झालं का लिहून? यस.
तर बघा मी ही मीटिंग एंड करतोय. मला कंटिन्यू लगेचच पुढे ते एक कन्सेप्ट क्लिअर करायचंय. त्याच्यामध्ये मध्येच मीटिंग एंड करण्यापेक्षा मी आता लगेचच मीटिंग एंड करतोय. लगेचच जॉईन करा. विदिन 2 मिनिट्स मी कन्सेप्ट सुरू करतोय. सो मीटिंग एंड करून मी लगेचच चालू करणार आहे. लगेचच ती लिंक वापरून जॉईन करायचंय. राईट, विदिन 2 मिनिट मी सुरू करणार आहे लेक्चर.